तुमच्या दावणीला असलेल्या बैलांचा स्वभाव आणि त्यामध्ये वशाचा पण स्वभाव सांगा आणि हरण्याचा स्वभाव सांगा. आणि हरण्याच्या स्वभावामध्ये हरण्याचा हेडशॉट म्हणून एक फेमस आहे, त्याबद्दल काय सांगाल? हिंद केसरी हेलिकॉप्टर बैजा आणि हिंद केसरी हरण्या ही जोडणा एकदा मैदानात बघण्याची इच्छा आहे काही लोकांना. पहिरं मोडले होते. का पहिलं मोठं? आता कसं आहे गाडी बांधून मी आता बघतोय जायचं ह्यांच्या पहिल्यात आडवं पडायचं, त्याच्या पहिल्यात आडवं पडायचं, ह्यांचं पहिरं फोडायचं, मग मी गाडी आणत नाही असं करून सगळ्यात असते. हे बाबाचं काय नसतं. नमस्कार मित्रांनो, आता आपण घेऊन आलेलो आहे तुमची खास मुलाखत. कोल्हापूरचा ढाण्या वाघ हिंद केसरी हरण्या, शतकवीर हरण्या, पब्लिकचं भिताड. आता आपल्यासोबत आहेत संदीप दादा पाटील. दादा नमस्कार. नमस्कार. संदीप दादा पाटलांचे वडील त्याचबरोबर आबीदादा या ठिकाणी आपल्यासोबत उपस्थित आहेत. या मुलाखतीमध्ये रॅपिड फायर त्याचबरोबर पब्लिकने विचारलेले प्रश्न अशी सुंदर अशी मुलाखत होणार आहे. चला आता मग मुलाखतीस सुरुवात करू. दादा नमस्कार. नमस्कार. हरण्या कसा आहे आता? ओके. काल डोंगरवाडला बघितला असतील की? डोंगरवाडीला बघितलेलं फुल चार्ज मध्ये. आणि किती पब्लिक होती डोंगरवाडीला हरण्याच्या बरोबर, विशेष नादखोळा झाला होतो. दादा मला सांगा, आता हरण्या इतका तुमचा नंबर केलेला आहे बरोबर, हरण्या आता सध्या मैदानामध्ये का दिसत नाही? भरपूर लोकांचा प्रश्न आहे. पहिल्यांदा सगळी बैल मागत होती, हा आपण कोणाला बैल पळताना दिलं नाही. हा मग आता काय केलंय, सगळ्यांना बैल द्यायला चालू केलं. थोडं त्याला प्रॉब्लेम आलता पायाचा दिन, हो. त्या ह्याच्यातच मग म्हणलं आता सगळ्यांना प्रत्येक जत्रेला याला प्रत्येक जण बैल मागायचे, त्याच्या बरोबर. प्रेम करणारे भरपूर आहेत. भरपूर. त्याचा मोठा फॅन फॉलोअर्स वर्ग आहे. हो बरोबर. साहजिकच तुमच्या इन्स्टा अकाउंटवर देखील ऍडमिन कसा काय हँडल करत असणार काय माहिती, इतकं पब्लिकचं ते भरपूर फॉलोअर्स आहेत त्या इन्स्टा आयडीला. हरण्या जेव्हा मैदान करतोय आणि मैदान जिंकतोय, अशी त्याने भरपूर अशी मैदानं जिंकलेली आहेत. जेव्हा मैदान जिंकतोय किंवा हरतोय, असं या पाठीमाग तुम्ही हरण्याला कसं बघताय? खेळ आहे हा. हा नंबर झाला हरला, प्रत्येक जण नंबराचा आलेला असते. त्यात आपण खचून जायचं नसते. काय नंबर नाही का झाला त्यातनं कारण उडकून आपण त्यातनं बाहेर पडायचं असते, का झाला नाही. आणि झाला तर लय हवेत जायचं नाही. बरोबर आहे. तुम्ही आता बघितलं असणारच, हरण्याचा वारसदार म्हणून हिंद केसरी वशाकडे बघितलं जाते. ना असं वारसदार म्हणून असं आम्ही हे करत नाही कधी. हरण्या त्या ठिकाणी आणि वशा ठिकाणी. वारसदार कसं तुम्ही म्हणताय, सा हरण्या देव आहे बरोबर, त्याचं याच्यासंग करणं चुकीचं आहे. हा बरोबर आहे. हरण्याला आम्ही आजपर्यंत कुणाचं वारसदार म्हणत नाही. हरण्यानं आतापर्यंत मैदान अशी किती मारली? 100च्या पुढे झाल्यात. पहिला नंबर स्टार्टिंगचं पहिलं मैदान म्हणजे बंदीच्या म्हणजे चालू झालेलं पहिलंच मैदान हा नांगोळ्याचं, त्याच्या आधी पळत होता नंबर करता, आदतपासूनच पळतोय ते बैल. जेव्हा तुम्ही सांगलीमधून तो चौसा तुम्ही घेतलेला तेव्हापासून, बागेवाडीमधून, तेव्हापासून तुम्ही हरण्याची अशी काय काळजी घेताय की बाबा हरण्या लागोपाठ नंबरच करायला लागला? लोकांनी जाणून घ्यायचं की आता काय असं प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या बैलाचं काय विशेष अशी काळजी असती, त्याचं खाद्य, त्याचं दूध, त्याचा व्यायाम, याविषयी काय सांगणार? बैलाचं कसं झालं त्या आपण हे करत नाही त्याला जास्त, त्याच्या हिशोबाने पळतोय. व्यायाम जास्त नाही. दूध आहे 5 लिटर. 5 लिटर? हा 5 लिटर दूध आहे. मटकी उडीद, हरभरं आणि सातू. बरोबर. संदीप जिंजे, सुनील पाटील यांचं त्याला हे चांगलं आहे. बरोबर. त्यांना चांगल्या पद्धतीने बघतात. आता मला सांगा, हरण्या आणि वशा याच्यामध्ये आत्ता नंबर करणारा हरण्यासारखा वशा वाटतोय का तुम्हाला? तिची तुलना नाही. बरोबर आहे. हरण्याबद्दल काय सांगाल बाबा, की लोकांच्या मध्ये इतकं हरण्याचं प्रचंड क्रेज आहे. आणि तुम्ही माझी एक मुलाखत देखील बघितली असणार, तो अक्षरशः सांगत होता हरण्या माझा देव आहे. आणि तो माझ्या मुलाखतीमध्ये तो रडला देखील, तो तरुण. हे बघून काय वाटते बाबा तुमच्या मनाला? आता त्यांनाच विचारा तुम्ही सगळ्यांना, म्हणजे मी म्हणतोय नाही, कमेंटमध्ये त्यांना सांगायला हवा बाबा काय आहे.
हरण्या तुमच्यासाठी एवढं काय ते त्यांनाच हे करा, तुमच्या कमेंटमध्ये सगळ्यांना हे करा. मालकाने आता सांगितलंय पब्लिकलाच उलटा प्रश्न विचारलेला आहे, तर 100% तुम्ही कमेंटमध्ये सांगा हरण्या तुमच्यासाठी काय आहे. त्याचबरोबर ही अजून तुमची कोणती कोणती बैल? ती 2 आहेत आमच्या, अमोल भास्कर, विजू. आता परवा छोटा हरण्या एक घेतलाय, हनमे एक आहे, आणि आता गरुडा एक झालाय, म्हणजे हरण्याच्या बहिणीला झालाय. गरुडा? हा, हरण्याची बहीण आम्ही आणलेली करेवाडीतनं. हा, 2 आहेत. एक मिनिट, हरण्याची बहीण म्हणजे हे जरा काय सविस्तर सांगा. हरण्याचं आम्ही सगळं ते काढत गेलो, तिथनं कुठे गेला. हा, तो म्हणजे खिलार महाराष्ट्राची शान हा. या युट्यूब चॅनलनं ती वंशावळ काढलेली होती आणि त्या व्हिडिओ पब्लिश झाला होता. हा, मग त्यावेळी आम्ही जेव्हा त्याच्या आधी आम्ही तिथे गेलेलो घ्यायला, ती गायच घ्यायला गेलेलो. मग ती गाय द्यायची नाही म्हणले. मग द्यायची नाही म्हणल्यानंतर तिला पाडी झालती, दूध पित होती. मग त्यावेळी आम्ही ती पाडी घेतली 27,000 रुपयाला महिन्याची. असं ती आणून इथंच होती, मशीनच्यात इथंच होती का? या वरचं ते कंपाऊंड आहे का, त्या कंपाऊंड उडी मारून गेलती ती. अरे बापरे, बाहेर एवढ्यावर साधारण ते कंपाऊंड 5-6 फुटाचं असेल. 5 फुटाचा आहे. 5 फुटाचा आहे. वरनं उडी मारून गेलेली. अरे का? हा, हरण्याची जेव्हा तुम्ही खरेदी केली, काय असं तुम्हाला वाटलं होतं का बाबा हा बैल इतका पुढे जाऊन तुमचं नाव करेल? आपण घ्यायचा असतोय, म्हणजे घ्यायचा म्हणल्यानंतर त्यानंतर आपण त्याला घडवायचा असतोय. आम्ही घेताना पण तशीच घेतल्यात सगळी. तुमच्या मला वाटते आता 3 पिढ्या शर्यती क्षेत्रात आहेत. 100%. या 3 पिढ्यातला नावाजलेला बैल म्हटलं तर हरण्या, बरोबर? असं म्हणतात ना, ज्या ते आता हे कसं झालंय, ह्याच्यावेळी हे झालं हरण्यावेळी सोशल मीडियामुळे झालं. आमच्या प्रत्येक वेळी आम्ही एकसंबेला 7 वेळा गाडी पळवल्या आमच्या पिढीत, 7 वेळा. त्यातला 5 वेळा पहिला नंबर आहे. 5 वेळा पहिला नंबर आहे. एकसंबा हा पूर्ण महाराष्ट्र कर्नाटकाली म्हणजे ते वर्ल्ड कप मैदान नाही, ते वर्ल्ड कपच असतोय. बरोबर. आणि ते आमच्या घराण्याला ते मैदान हे आहे दार्जिन, म्हणजे काय आहे तिथं नंबर काय सलग 5 नंबर सलग नाही. 2009 ला आमचा सिंगमोडका झाला. नंतर 10 ला मैदान झालं नाही. 11 ला 51,000चं मैदान काढलं एका पार्टीने तिथं. ते कुंबडीचा पहिला आम्ही घेतलेला, तो झाला. परत 11 ला दुसरं मैदान 5 लाखात झालं, तिथं पण तोच झाला. नायकांचा कुंबडगी आणि आमचा कुंबडगी 3 झाली. आणि 12 ला आम्ही कुन्नूरचा बैल होता, तो पळवला. कुन्नूरचा नाही बैजा होता, कुन्नूरचा बैजा, तो पळवला. तो पण एकच झाला, 4 झाले. आणि आता ह्यो 5वा. अनुक्रमे त्या बैलांची नावं सांगा, ज्या ज्या बैलांनी आतापर्यंत नंबर केलेला नाही. ह्याच्यापासून सांगतो तुम्हाला, म्हणजे पहिल्यापासून सांगतो. पहिला सर्जा पळवला, एक पळून पायाला नक्की लागला आणि 1चा 4 झाला. तिथे 1 नंबर 2 नंबर पळत होतं त्यावेळी, बरोबर, 7च्या दरम्यान. 8 ला आम्ही शिंग मोडकं पळवायचं डोक्यात ठेवलं, पडला आणि शिंग मोडलं. आमचे चुलते आहेत गोगा पाटील, म्हणजे ते मार्गदर्शक सगळे. बरोबर, गोगा पाटील. हा, ते बैल घेतला, त्याचं हे झालं, शिंग मोडलं. मैदानाच्या आधी 1-2 महिने धुळगावच्या मैदानाला शिंग मोडलं. ते तिथे थांबलं. परत ते आम्हाला मैदान घेता आलं नाही. परत 9 ला आम्ही घोडा बैलाचा बैल घातला. त्यावेळी तांबडा बैल घोडा बैलाचा बैल होता, तो घालून आम्ही पळवला. पुन्हा डोक्यात नव्हती नंबर होणार गाडी, कॅन्सल होणार सगळ्यांच्या डोक्यात. आणि पम्माजी मामा गोड्या वयस्कर अनुभवी शर्यत क्षेत्रातला अनुभवी, त्यांचं बैल 3 वर्ष सलग नंबर घेतलेला तिने. मग ते 4थं वर्ष त्यांचं होतं, ते आम्ही मोडलं. बरोबर. त्यावेळी आता मला सांगा, तुमच्या आता दावणीला इतकी बैल असतात, काही खास गाडीवान वगैरे काय, की बाबा हाच गाडीवान लागतोय, किंवा तुमच्या तसं असं हे काय झालं नाही. म्हणजे आमचं कसं आहे, आमच्या संघ राहील तो पण राहील, गेला आम्ही स्वतःहून कोणाला हे करत नाही. बरोबर, गेली त्याला आम्ही काही करतो. मग आमच्या सगळी गाडी वाढवून गेल्यात. आता तुमच्याकडं मला वाटते तुकाराम दादा हुलगे आता आहे. ह्याच्या माग आता पहिल्या स्टार्टला झालं हे म्हणजे मनकापूर राजू,
किंग मोडक्याला 2009 ज्यावेळी XML नंबर झाला त्यावेळी ते झालं. भरपूर जण झाले वारले ते. वारले, भरपूर जण झाले. काही खास गाडीवान वगैरे असतील ना, त्या खास गाडीवानांची नावं सांगा ना. असं काय आता ते अनिल पुणेकर हम्म. सगळ्यात हे संजू आगळगाव. संजय अगरवाल. हा म्हणजे ज्यावेळी आमचं पहिलं मैदान हे झालं हरण्याचं आडीबेनाडीला, त्यावेळी म्हणजे पहिला नंबर शाईन गाडी होती. म्हणजे ह्यो बैल आहे की नाही, याला शाणा करणारा बैल आमचा बंड्या, हरण्याला शाणा करणारा बैल बंड्या आमचा होता. ऐकून आहे, ऐकून. हा आता खाली आहे तो नंदेश्वर मध्ये आहे. शाना म्हटलं तर काय असं हरण्या काय करायचं का बाबा, हरण्याला पळायचा पळायचा पळायचा, बसायचा नाही तर बाहेर जायचा. हा असं म्हणजे एक शिस्त नव्हती त्याला. शिस्त नव्हती ती त्या बैलांना लावली. ते शान आहे वडून आणून त्यांनी सगळं हे केलं. हा. त्यावेळी सुद्धा मैदानला आम्ही घेतल्यानंतर ते मैदान तसंच केलं. पळव आणली पट्टा शिवला आणि बसला. म्हणजे हरण्याचा शाईन गाडी होती बक्षीस त्यावेळी, पहिला नंबर आमची स्वतः गाडी. ती हा. गाडी आहे इथं. हा ती एक गाडी आहे, म्हणजे त्यानं गाड्या भरपूर मिळवल्या हरण्यानं. ती बरोबर. गाडी ठेवली. आता वर्षाची पहिला नंबर आला बुलेट, ती तेवढी ठेवली. बाकीचं काय नाही, पहिलं त्यांचं आहे ते ठेवते, बाकी सगळं अर्ली मैदानामध्ये पण लिंगणूर हरण्या, गेम चेंजर हरण्या, त्याचबरोबर तुमचा वशा, ह्या गाड्या पाठोपाठच घासाघाशी होती. हा जेव्हा शर्यतीचा चुरशीचा क्षण बघताना काय वाटली तुम्हाला भावना बाबा, की तुमचा 2 नंबर आला, त्यावर नंतर काय वाटली भावना? ती बैल काय एक नंबर बैल. हा. आत्ता तो राऊंड क्षेत्रातला आत्ता जसा हरण्या होता तसा तो आहे, लिंगदूरचा हरण्या बैल आहे. बरोबर. आता राऊंड क्षेत्राचा तो आत्ता बापच आहे. बरोबर. तर सलग मैदान हा बैल म्हणजे एक नंबरच बैल आहे. त्या बैलाबरोबर पळणं म्हणजे त्या बैला क्रॉस काढून पळणं म्हणजे हे नाही. आणि तो बैल पण आत्ता वर आलाय लिंगनूरचा, बगाडाचीच बैल ही दोन्ही. म्हणजे तो बैल आत्ता वर आला तरी पळा, म्हणजे आम्हाला म्हणजे तेवढं चांगलं वाटतं. परत त्यानंतर त्या तोंडावर कोणते दगड मारला. बरोबर. हा नक्की आपल्या बैलाचे नक्कीच हे झालं, तुटलं. त्या बैलाची गळ नक्की तुटून गेली वळल्यानंतर. ही लोक अशी काय करतात शर्यत क्षेत्रामध्ये? काय काय सूड भावना यांची काय असते? काय काय मलाच काय त्याबद्दल कळत काय नाही. सांगणार? गाडी पळवून हे करायचं आपण, हे खेळ आहे. हा. या खेळाचं खेळ करायला पाहिजे. नंतर आज नंबर झालं म्हणून ह्याला ताटायचं हे करायचं, हे बंद करायला पाहिजे सगळ्यांनी. आणि आम्ही करतोय ते म्हणजे काय आमचं सगळं वेगळे असते. करतोय खऱ्यानंच करतोय. हा आज राऊंडात कोण सांगते सांगा उद्या बैल घेऊ आणि ह्यो बैल पळणार आहे म्हणून. बरोबर. आम्ही पहिला इन्स्टाला पोस्ट करून टाकतोय आमची उद्या ही आणि ही गाडी पळणार आहे म्हणून. कोण पण टाकू दे आणि पळवू दे गाड्या, नंबर करू दे. मित्रांनो, चला आता पब्लिकने विचारलेले काय प्रश्न आहेत संदीप दादा त्याची उत्तर देतात का बघू. पब्लिकने विचारलेले प्रश्न आहेत. हिंद केसरी हरण्या या बैलाने आम्हाला शर्यतीचा नाद लागला व हिंद केसरी हरण्या व हिंद केसरी वशा ही जोडणा पळाली पाहिजे. तानाजी पाटील पन्हाळा यांचा प्रश्न आहे. म्हणजे हिंद केसरी हरण्या आणि वशा ही जोडणं एकदा पळायला पाहिजे, त्यांची इच्छा आहे. पळणार का? 99% प्रयत्न करणार. आता पुढचा प्रश्न आहे. हिंद केसरी हरण्या आणि वशाची गाडी पळाली पाहिजे ही सर्वांची इच्छा आहे आणि ती इच्छा पूर्ण करणे मला काय जाते. गाडीवर बंडाभाऊ खिलारीच पाहिजे. एक हरण्याप्रेमी मिरज दहशत किंग, रावण प्रेमी बोलवाड प्रमोद जकाते यांचा हा प्रश्न आहे. त्याबद्दल काय सांगाल? गाडीवांचं असं काय सांगू शकणार आम्ही. आता तुम्ही बसणार का नाही आम्ही कोणाला काय सांगू शकत नाही. बरोबर. मी माझा पहिलाच प्रश्न मला मग सांगितलं. बरोबर. आम्ही येऊन कोणाला लांब केलं नाही, आमच्यापासून लांब गेलीत. हरण्याचं जर रिटायर होणार असेल तर त्याचं शेवटचं मैदान बेनाडीत झालं पाहिजे आणि पैरं वारसदार वशा पाहिजे. गाडीवान तुकाराम हुलगे पाहिजे. माईल आठवडे कोल्हापूर यांचा हा प्रश्न आहे. काय सांगता येत नाही तसं काय. प्रत्येकाची इच्छा वेगवेगळी आहे. प्रत्येकाची इच्छा पूर्ण करायची झाली हा. तर अवघड आहे. आता पुढील प्रश्न आहे. संदीप दादाची आताची सध्या कोणकोणती बैलं आहेत, त्यांची माहिती आणि नवीन खरेदी होणार आहे काय? कॅप्टन हरण्या आणि कोल्हापूर वशा एकत्र पळतील काय? हा प्रश्न विचारा. गाव शिरडोन, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. अभिषेक लोखंडे यांचा प्रश्न आहे. त्याबद्दल काय सांगाल? पुढचं आपण काय सांगू शकतोय, त्या पद्धतीचं पाहिजे सगळं. नियोजन पाहिजे. हा सगळं पुढचं आपण काय सांगू शकत नाही. त्यात जवळजवळ 95% कमेंट
वशा आणि हरण्याची जोडी पळवा एवढीच आहे. हा ते 100% चाललंय प्रयत्न. प्रयत्न चालू आहे आपला. बैल व्यवस्थित पाहिजे ना हा. हरण्या. अजून थोडं पायात हे आहे. हम्म. बैल पळवला तर नंबर व्हायला पाहिजे, नाही पळवून का उपयोग आहे हा. का? आता पुढील प्रश्न आहे, हरण्या पुढे पळणार आहे का नाही, कुठल्या मैदानाला पळणार आहे? मोहसिन मुल्ला मिरज आपण- यांचा प्रश्न आहे. आपण कसं सांगू शकणार आहे, कुठल्या मैदानाला पळणार हे सांगू शकत नाही. हम्म. बैल तरी व्यवस्थित व्हायला पाहिजे. हा हा. पण तुमची इच्छा आहे का बाबा, हरण्या एकदा, पब्लिकची खूप इच्छा आहे, हरण्या एकदा शेवटचं मैदान किंवा पळू दे, तर तुम्हाला काय काय आहे, हरण्या आमची पण इच्छा आहे. पळणार 100%? 100% सांगू शकत नाही मी. आपलं प्रयत्न त्यानं पण हे द्यायला पाहिजे ना साथ, बाबा हा मी तयार आहे पळायला. आता पुढील प्रश्न आहे, लिंगणूर हरण्यासोबत एकदा मैदान करणार काय? हेरवाड पैलवान यांचा प्रश्न आहे. ज्ञानेश्वर शेळके. करणार की त्याच्या संग राऊंडात कुठली असेल त्या संग करणारच. हिंद केसरी हरण्या, लिंगणूर हरण्या एकदा जोडणा पळाली पाहिजे. गाडीवान हिंद केसरी तुकाराम हुलगे पाहिजे. सौरभ दाते सांगली. 100% आता तुकारामच असणार गाडीत. हा. आता इथनं पुढे सगळीकडे. अक्षय पाटील सातारा. दादा माझा प्रश्न विचारा 100%. यांचा प्रश्न आहे, व्यायाम देण्याची पद्धत संदीप दादांना सविस्तर विचारा. बैलांना व्यायाम देण्याची पद्धत विचारतात. हरण्याला नाही हो, हरण्याला ढिला करून बांधला हा. त्याचं दिवस फिरते व्यायाम करते त्याच. रोज बैल त्याच्या भोवतीने कमीत कमी 20 किलोमीटर 15 ते 20 खुट्ट्याच्या भोवती. गोल फिरतोय. आणि लबराचा मॅटरच बसतो तिथं. हा. आणि 15 ते 20 मिनिटं अवतार घालायला लागतोय, नाहीतर बसला. बरोबर. प्रत्येक बैलाचं प्रत्येक वेळ असते. आता वशाला व्यायाम जास्त घ्यायला लागतोय, हा. हरण्याला कमी घ्यायला लागतोय. तालीम वगैरे. तालीम असं नाही, अवतात फिरवा फिरवी जास्त हा. घ्यायला लागते. हरण्याला तसं नाही, हा. हरण्याला मैदानच मैदानच करायचं. पटपट पटपट. आणि त्याला बिन व्यायाम करता जरी मैदान धरलं हा. तरी पण ती बोलतोय. बरोबर. असा विषय आहे त्याचा. होय होय. त्याचं शरीर वेगळं आहे, वशाचं शरीर वेगळं आहे. हम्म. प्रत्येकाचं वेगळं वेळ असते हो. प्रत्येक बैलाचं वेगळं वेगळं असतं. आता पुढील प्रश्न आहे, म्हणजे भावनाचाही. त्याला हरवण्यासाठी भरपूर जणांनी प्रयत्न केलेत, परंतु तो कोणालाही मेचला नाही. उलट त्याच्यापेक्षा जोरात पळून अंतर टाकून नंबर त्याने किती वेळा काढले? उदाहरणार्थ 17 लाख एक्संबा. अमित पाटील सांगली. 100%. याच मैदान नाही आजपर्यंत त्या बैलाचं वैशिष्ट्य काय, आज तुम्ही या पट्ट्यावर गाडी मारली, हा. आज कुठल्या कारणानं जोडीचा बैल कमी पडला किंवा काय तर झालं, तर पुढच्या मैदानाला त्यो हा. एक अर्धा किलोमीटर अंतर ठेवूनच पहिला नंबर करतो. अर्धा किलोमीटर पेक्षा जास्त अंतर ठेवून नंबर करतोय. गाडी 100% पुढच्या मैदानाला मारतोय. हा. 100% त्याचा इतिहास. बैलांना तुम्ही जेव्हा शर्यतीवरून घरी आणताय, तुमची बैल साहजिकच सगळे नंबर करणारे आहेत, तर बैलांना तुम्ही तुमच्या मेन कोल्हापूरमध्ये घरी घेऊन जाताय की डायरेक्ट गोट्यावर वगैरे नाही तिकडे नेतोय, रानातच नेतोय. असं नाही मोठं मैदान झालं ना मगच येतात ह्या साईडला कुठं तर असतं तर. तुझ्या वगैरे बैलांना पण त्रास होते ना, गाडीत उभारून यायचं तिथनं बरोबर 125 किलोमीटर तिथनं इकडे यायचं तिकडे बरोबर जायचं. बरोबर. आता हे बेसनाला येणार, बेंद्राला येतात, मध्ये एक संवाद आल्यानंतर एक महिनाभर निवांत राहायला येतं. माणसं इकडे सगळी बघायला येत होती, बैल बघायला. परत तिथं जाते सगळी खाली. तुमच्या दावणीला असलेल्या बैलांचा स्वभाव, आणि त्यामध्ये वशाचा पण स्वभाव सांगा आणि हरण्याचा स्वभाव सांगा. आणि हरण्याच्या स्वभावामध्ये हरण्याचा हेडशॉट म्हणून एक फेमस आहे, हा. त्याबद्दल काय सांगाल? नाही ते काल याला डोंगरवाडीला, आता आम्हाला माहिती आहे म्हणून आम्ही बरोबर जातोय. वरण गेला आमच्या 2 व्हिडिओ मध्ये असेल, खरं एक मुलगा होता त्याचा ओढ फाटून वर गेलाय, असा काढलाय काल डोंगरवाडीत. अजून हे वय झाली तरी बरोबर. ते पळून आलं की तो प्रकार जास्त करते. म्हणजे आदत बसणं त्याला हे जेवढा बैल पळणार आता म्हणजे कुठलाच नाही, म्हणजे टिकलेला बैल एवढा वर. हा बरोबर. बिनजातीपासून आदत बसणं ह्याच्यावर बैल सगळी उशीर बंद पडली. आता हरण्या डोंगरवाडी मैदानामध्ये गेला होता, हा जनस्वराज्य केसरी मैदान होतं ते. बरोबर. हरण्या पब्लिक मध्ये जाण्याची किती महिन्यानंतर ही वेळ, बाबा इतक्या पब्लिक मध्ये हरण्या आला? नाही सारखं जायला आता. त्याच्या आधीच्या मैदानात गेलता. ह्याच्या आधीच्या मैदान डोंगरवाडीला गेलता, प्रमुख पाहुणे म्हणून. हा प्रभू, आणि भरपूर ठिकाणी जायला आलाय. बरोबर. बेडगेला गेला. हरण्या आतापर्यंत जी त्याने बक्षिसे जिंकलेली आहेत, तुमच्या मनामधलं असं कोणतं त्याचं बक्षीस की बाबा तुमच्या मनामध्ये कायम त्याची आठवण राहिली? नाही ह्याला मैदान होतं एकसंबा 17 लाख. नाही,
17 लाख तर काय 100% आहे. बरोबर. हे जो मैदान होतं बेनाडे नाही खडीला बंदी काळात हम्म. आदल्या दिवशी पहिलं मोठं बैलाचं पैरं झालेलं पैरं मोडलं. का पैर मोडलं काय पहिलं कारण? आता काय कारण काय माहित नाही. मग मी संदीप इंजे बसलो. हम्म. मग खिल्लारी त्यावेळी म्हणजे त्यानंतर आमच्यात अटॅचमेंट झालं खिल्लारी. हम्म. मग खिल्लारी असं झालं आणि सांगितलं. मग बेडगंचं चित्र घातलं हम्म. बघटातलं. बैल. त्यावेळी सगळं एक करून एकच झाली ती गाडी. नंतर बेनाडीला झालं. हा. सगळ्यांनी म्हणजे प्लॅनिंग झालं. बैल हे नव्हतं पैरं नव्हतं काय नव्हतं. त्यावेळी पण बघटातला बैल घातला आणि गाडी एक झाली बेनाडीला. बरोबर. बंडा सिद्धेवाडी हा. त्याच्यातला सीताराम पडळकर सोनकी शेठ त्यांचा बैल घातलेला. पण ती तिथं पळून परत तिकडे 1.25 लाख होतं ह्याच्याजवळ हातर्गी बशी कुठलं गाव आहे तिथं. तिथे गेलं तिथं पण एकच झाली तशीच. यमकर मड्डीचा एक हरण्या पळालेला त्या मैदानामध्ये माझ्या चॅनेलवर तो 4-5 लाखापर्यंत व्हिडिओ म्हणजे व्हायरल झालेला आहे. यमकर मड्डी मैदानामध्ये असं काय झालं होतं? तुमच्याकडे व्हिडिओ आहेत सगळं ड्रोन आहेत. नाही, मी तर ऍक्च्युली तो व्हिडिओ टाकलेला आणि त्यामध्ये ती व्यक्ती हातातून काहीतरी टाकतेलं दिसलेलं आहे. नाही मला ते पटत नाही. म्हणजे देवरस पण मला नाही पटत ते. ते नाही विषय. बैल मला गॅरंटी होती बसणार कारण की मोटरसायकली बॅटरी एवढी मेजॉरिटी की ती आमची गाडी मारायसाठी सगळं प्रयत्न होतो. बॅटरीचा आवाज चालू होता. हाय ते ह्याच्यात बघा ड्रोन व्हिडिओ आहेत सगळे. त्यामुळे त्या भीतीनं ती आणि ते लिंबू दोरा वगैरे कोण तर मुलगा जेव्हा ते मैदान चालू होतं शेडवर वरती पत्र्यावर कोणतर मुलगा बसलेला होता. त्यानं तो व्हिडिओ कॅप्चर केला कारण त्याच्या व्हिडिओमध्ये ते स्पष्ट दिसतंय. जरी असलं आणि जर केलं असलं तर काय फरक पडत नाही. एक मैदान झाल्या म्हणून काय पुढचं होत नाही. पुढच्या मैदानाला लगेच 8 दिवसात धरून मारलेली सगळे. हे लिंबू वगैरे असले येडेचाळे करणाऱ्यांना तुम्ही काय सांगाल? नाही मला ते पटतच नाही. लिंबू मी मागे पण सांगितलेलं होतं. आणा आमच्या पहिल्या काय बांधा आणि सोडा आम्ही सरबत करून पिऊ त्याचा. काय संबंध नाही. काय ज्याच्यासाठी दिवस उजेडला असतो तोच असते. मग उद्या मी एक 15,000ची बैल 2 घेतो आणि ते लिंबू बिंबू करा माझी बैल पळवून द्या की. बरोबर. काय नाही, ती पूर्ण अंधश्रद्धा आहे ती. हा आपण ज्याच्यावर हे केलंय त्याच्या संग राहायचं पाया पडणे सपला विषय. नाचता येणं अंगण वाकडे अशातला प्रकार. हा जो या बसवाना संघ खोटापणा असं काहीतरी करत असेल त्याला पुढे सगळा त्रास चालू होतोय. आता मला सांगा हरण्यानंतर लगेच वस्या घेतला आणि वस्या डायरेक्ट 3रा दात पडला 4था दात पडलेला नव्हता आणि बेनाडीला पहिला नंबर घ्यायचा चेष्टा नाही. बरोबर. बगटाला 27 गाड्यात पहिला नंबर घ्यायचा चेष्टा नाही. सगळ्या गाड्या होत्या. गाडीवान खाली गेलता तुकाराम परत वर येऊन त्याचं पण कौतुक. त्याचं वय किती आहे बघा. सगळ्यात लहान गाडी बनायची होता. तुकाराम दादाबद्दल असं काय सांगाल? काय बाबा त्याच्यात खासियत बाबा त्याचा प्रामाणिकपणा किंवा त्याच्यातले असं काय तुम्हाला प्रामाणिक काय 100% आहे. कोणते गुण तुम्हाला बाबा की आपले कोणाचं काय बोलत नाही काय नाही निवांत आपलं गाडी आणले सगळं निवांत सगळं काय नाही भानगड कोणाचं आपल्याच खेळी मिळत आपले खेळ मिळत कोणासंग काय नाही काय आपली गाडी शांत बसणे पुढं भयानक एक नंबर गाडी बनवणार शांत डोक्यानं. म्हणजे कोणाच्या एका दोन्हीत भांडणं म्हणजे आता कसं आहे गाडी वाहन मी आता बघतोय जायचं ह्यांच्या पैऱ्यात आडवं पडायचं त्याच्या पैऱ्यात आडवं पडायचं ह्यांचं पैरं फोडायचं मग मी गाडी आणत नाही असं देण करून सगळ्यात चालू असते. हे बाबाचं काय नसते तसं काय झालं सपला विषय. तुमच्या हिशोबाने म्हणणार बघा ते कसं वाटते आणि गाडी लई शांत डोक्याने लई कचकावून हे करते. बरोबर. लय भारी होणार आहे पोरग ते पुढं. तुकाराम हुलगे शर्यत क्षेत्रातला तुम्हाला दांडगा अनुभव आहे. तुमच्या शर्यतीतल्या बैलांचं पैऱ्याचं नियोजन वगैरे कोण करते? संदीपजींचे मी विजू आम्ही असे सगळे म्हणजे बसून तुकाराम लाता घेऊन म्हणजे एकमेकाच्या विचारानं सगळ्यांच्या करतोय आम्ही. मोठ्या मैदानाला करताना तेवढं सगळ्यांनी विचारून करतोय. घरातल्यांच्या संघ सगळ्या संघ काका असू दे पप्पा असू दे विचारून काय करायचं इथं केल्यानंतर काय होणार काय नाही. ह्यांना जास्त अनुभव आमच्यापेक्षा
शकता. बरोबर. तर तुमच्या मीटिंग मध्ये बाबा त्या पडद्या पाठीमागील मीटिंग मध्ये काय असं तुम्ही बघताय की पैरक आज बैल पाहिजे किंवा काही गोष्टी त्याबद्दल काय सांगाल? कारण आजपर्यंत कोणत्या युट्यूबरने अथवा कोणत्याही मालकाने हे सांगितलेलं नाही. आमचं काय असते, रस्ता बघायला लागतोय पहिल्यांदा. आता डांबरी आहे, डांबरी कुठला बैल पळतोय की बैल डांबरी पाय सोडतात. हम्म. डांबरी कुठला बैल पळतोय, बरोबर काय होते, डांबरीवर काय असते, रस्ता बारका असतोय, मुंग्यातनं निघणारा बैल जाणारा बैल लागतोय, ओव्हरटॅक करणारा बैल जोरात लागतोय. जर तो नसला तर मग परत आपण त्याच्या मागणं जायचं आणि मागणं जायचं असं होते. जर पुढच्या गाडीवाला कळालं इकडचा बैल निघत नाही तर तो इकडनंच वाढ देते, इकडनं काय जात नाही बैल. मग त्या हिशोबाने सगळं बसून चर्चा करून बाबा, वडीलधाऱ्यांची चर्चा करून बाबा असं केलं, मग ती सांगतात अंतर ते बैल तेवढ्या लांब टिकल काय. जेव्हा हे तुम्ही करत असताना दुसऱ्या तुम्ही बैलांचा किंवा दुसऱ्या गाडीवानाचा देखील विचार करताय का की बाबा या बैलांना हा गाडीवान आहे वगैरे असं काही? त्याचा काय संबंध नाही हो. हा. गाडीवान काय करणार, बैल जर पळली ना तर गाडीवान काय करणार आहे, बैलच पळा लागतात त्यासाठी. आतापर्यंत तुमच्या दावणीला इतकी बैल होऊन गेली, तुमच्या दावणीचा विषय सोडून आता मी बाहेर जातो. बाहेर आता जी बैल फेमस आहेत हिंद केसरी, या बैलांच्या मध्ये तुमचा आवडता बैल कोणता आहे? जानकाच डोळ्यांचा हन्म्या. अष्टा हन्म्या का त्या बैलाचं इतकी खासियत का तुम्ही त्याचं आमच्या नाव- बैलासारखंच गटाचा बैल घालून तेव्हा ती गाडी पळवायचा. हिंद केसरी हेलिकॉप्टर बैजा आणि हिंद केसरी हारण्या ही जोडणा एकदा मैदानात पळताना बघण्याची इच्छा आहे काही लोकांना. पळवायचं काय आमचं हे काय नाही, पळवायला काय आम्हीच पळणार, जसं टाइम आला पाहिजे ना सगळी टायमिंग जुळून. त्यांचा आणि आता आमच्या बैलाचं वय झाले. बरोबर. काही लोकांची कमेंट अशी देखील होती, नंबर येऊ नाही येऊ फक्त हरण्याला पळवा आणि त्यानंतर त्याची रिटायरमेंट काय करताय जाहीर करा. लोकांना एकदा बघायचं आहे हरण्या. हे म्हणजे 100% आता चर्चा झाल्याशिवाय काही करू शकत नाही. कारण की मी काय एकटा हे नाही, सगळं पब्लिक सुद्धा मालक आहे पहिला. बरोबर. फक्त मी एकटाच मालक नाही, मी नावाचा मालक आहे. हे public हे सगळ्यांना हे करूनच पळवायचा, म्हणजे नंबर आपण म्हणणार नाही, एक महिन्यात पळवायचा आणि हे करायचं. त्यासाठी आम्ही सगळा प्रयत्न करून, सगळ्यांची अशीच इच्छा होती. हरण्या आणि वर्षा शिरोळच्या मैदानाला गेलतोय, ते मैदान कॅन्सल झालं. म्हणजे तुम्ही नियोजन केलेलं होतं? केलं होतं, गाडी नीट झोपून गेलेली होती पट्ट्यावर. हरण्या मैदानात आला होता काय? हरण्या आणि वर्षा दोन्ही झोपून आले. काय झालं अचानक मग? पोलीस गाडी येऊन परवानगी काढली नव्हती शिरोळला. बिगर परवान्याचं सकाळी लवकर ते मैदान. परत इथनं आले आणि परत खडीच्या पट्ट्यावर दोघांना तालीम दिली, सोडला. तर मी आज सांगतो व्यवहारानं की बैल 100% हारण्यानंतर आमचं नाव आहे असं जिवंत वगैरे ठेवणार. बरोबर आहे, साहजिकच आहे. आणि आता ते त्या पावलावर पाऊल ते पडायला लागले तुमचं. आम्ही म्हणतो चुकीचं आहे ते सगळं. पब्लिक म्हणायला म्हणते, पाहिजे. पब्लिक म्हणते, अक्षरशः कमेंट बॉक्स मध्ये बघा, अक्षरशः कमेंट बॉक्स मध्ये नाही, पब्लिक तिथं वारसदार म्हणजे का त्या म्हणत डोक्यात नाही, येईल. वारसदार हा. हरणे देव आहे, हा. त्याचा वारसदार कोण नाही. त्याच्या बरोबर. खाल्ले होतील, बरोबर. माप होतील, तर त्याला नाही. अशी कोणती आठवण आहे की जिथं हरण्याने मैदानामध्ये राडा करून टाकलेला? देणारी. काय झालं असं त्या मैदानामध्ये? मला वाढदिवस होता तारीख 22 नोव्हेंबरला आणि 23 नोव्हेंबरला मैदान होतं. माझ्या एका कारणामुळे मी बाहेर होतो. मग तिथं केक आणलेला पोरांनी. हा. केक कापल्यानंतर त्याला तोंडात टाकल्यानंतर बैलांना दंगा चालू झाला. सगळे गेले, व्हिडिओ आहे बघा. ती आणि बरोबर एक झाली गाडी, एक झाली ती पूर्ण पब्लिक Public मध्ये सगळ्या मारून नाचून बघायला गेलता. तोच व्हिडिओ काय जेव्हा पोलीस गाडी समोर होती आणि हरण्या जेव्हा साईडनं आला आणि नाही, public- ते एक्सम्याचं ते आणि झाले बघा. ते एक्सएमबीला हा एक्सम्याला झाले, पट्टा शिवाला येताना झाले. मग बेनाडीपेक्षा एक्सएमबीचाच राडा मोठा म्हणायचा. बेनाडी जरा हा तो राडा मोठा म्हणजे कसं झालं, ती गाडी पळताना गेली ती, हा. ते पळताना झाले नाही, पळून आल्यानंतर खाली नेल्यानंतर झाले हे सगळं. बरोबर. शर्यत क्षेत्रामध्ये तुम्ही आता आधारस्तंभ कोणाला म्हणताय, कोणत्या गटाला वगैरे असं? जी हरण्यात सगळं फॅन फॉलोअर सगळे त्या आमच्या सगळी फॅमिली त्यावेळीच केलेलं मी. मला माहित होतं पुढे काय होणार काय नाही, काय साक्षात पाहणार होते काय माहित नाही. त्यावेळी बघत जनरल मैदान काढलं आणि तिथं मग बैल पळवायला नेलता. हा.
आणि आम्ही पासात तर नाही केली काय करायचं काय नाही बाबा चला तुझी संपली वच्या तर कुठे घेणार होतो जरा आज्ञा झाल्या पास मध्ये वर्षात गेला तुम्ही वच्या दत्ता मोठे म्हणून आहेत नंदेश गाव जिल्हा सोलापूर काय खासियत बघितली तुम्ही असं वर्षामध्ये पहिला आमच्या भावाच्या बैलाचा पळाला आहे अजून दुसऱ्याला शाबाच्या बैलाचं नाव आहे कॅप्टन कॅप्टन आरण्या पळालेला हा. आमच्या पण डोक्यात होते की पासच करायचं हरण्यानंतर हा. पण आणि काय डोक्यात आलं हा. आणि नाही नाही मला काय सांगायचंय ठीकच का हा एकच करतो मी व्यवस्थित. हे बोलते ना काय आलं बैल घ्यायचं बंद केलं सगळं केलं माणसं पण आली धारण्याला कशी देत नाही हे करणं नाही ते करणं नाही. चालू झालं. समजून घे. एकशे पोटी येत नाही ते एकशे पोटी बैल घेऊन मी पळवून दाखवला परत मला परत आणायचं कारणीभूत हे असं भरपूर लोकांचं किंवा जेवढं मित्र असतात जेवढं प्रेमी असतात तेवढे आज न कुरगुड्या करणारे पण भरपूर असतात तर दाखवून देत आहे दाखवून नाही, देत माझं काय नाही माझं हे नाही असं असं करणारे असतात काही जो मी मध्ये 4 महिने नव्हतो त्या पिरियड मध्ये काय काय झालं काय काय नाही ते नंतर मला सगळं कळत गेलं म्हणजे आपली जवळची कोण आणि काय आणि हे नसतात बाहेरची कोण असतात स्वतःची जवळचीच असते असतात काही लोक जगासमोर सज्जन आणि पडद्यापाठीमागे दुर्जन बरोबर आता एक इच्छा आहे बघा दादाचं नाव पट्ट्यावर नव्हते काय एवढीच आमची इच्छा आहे. बाकी नाही, काय आमची इच्छा एवढी पूर्ण झाल्या हा. आता आमचं पप्पा आमचं काका यातनं बाहेर पडले आता मला पण गाणं घ्या तुमचं तर नाव साहजिकच तुमच्या घराण्याचं तुमचं नाव महाराष्ट्र आणि कर्नाटक सोडून ही बाहेर नसती तर आता काका पप्पा आणि कसं नाही करतो म्हणजे हिने जर त्याला आम्हाला गावठून नसतं तर आम्ही त्याला त्याला पैसे आहे म्हणून त्याचा दुरुपयोग करायचा नाही नाही पैसे असून तुमच्यापाशी उपयोग नाही बैलच पळा बैल पळायला लागते आपलं लक पण लागते तसा दावणीला बैल पाहिजे आणि हा. तसं नशीब पाहिजे नशीब पाहिजे आणि पुढची माणसं आपल्या संग जी आहेत हा. त्यांच्या विश्वास ठेवतो प्रमाणे जो ग्रुप आहे आपला हा तो व्यवस्थित पाहिजे बरोबर मैदानामध्ये जेव्हा तुम्ही बैल पळवताय तेव्हा पट्ट्यावरचं नियोजन कसं असते की बाबा कलरला वगैरे काही लोक तुमचे असतात का किंवा सगळं सगळं okay. त्याबद्दल जरा पुढून सांगा रात्री आमचं कोणी द्या वाचत नाही आम्ही सगळे इकडे होते आणि इकडून बघतो बाबा तिथे थांबायचं प्रत्येकानं बघायचं पाहिजे मग तिथं excuse काय नाही म्हणजे एक जण तुम्हाला काय सांगत माहिती आहे? ज्यांनी आपली आपली जागा घेतली हा. आणि तेच काम करतात पब्लिकच आहे असं असं समजूनच करतो कशा गेला आमच्या आप्पा आणि विनू आणि आबी या तिघांचं लई आहे. मी कॅन्सल म्हणून आलतो अहो राहू दे म्हणून. रड्डीत दादा सांगतील काय त्या ती पडद्यामागची स्टोरी सांगा आमच्या प्रेक्षकांना रडलीत काय झालं नंतर मग पप्पाने बोलवून घेतलं बैल घ्यायचा म्हणल्या बाई ऐक चला मग फोन केला यासनी आलं तर झालं तिथं पे केलं विशू आपला गिरडीचा संदीपच्या वडिलांचा ऍक्च्युली 10 दिवस होता बैल घ्यायचा जास्त चालू होतं हा. घ्यायचा तर बाईक आम्ही घ्यायचा जेव्हा गेलो आम्ही हालकर्णीला तुमच्या इकडे आलतो हा. कोण आपला निशांतच्या घरला हा. तुमच्यातला ना हालकर्णीचा निशांत कोण आठव सुतार काय निशांत सुतार सांगतो हा निशांतच्या घरला असतो तिथं फोन आला मला असं असं बैल देतो तिथनं बाहेर पडलो आम्ही 11 वाजता आमची बिल्डिंग मिस्टर म्हणून सांगायला म्हणजे आमचं आज असतं आता आलो विनू मी आणि आप्पा 3 जण आलो की बाबा नाही आला काम काय कोकला तर घेतलाय आम्ही गेलो डायरेक्ट खाली फोन केलाय त्यानं पहाटे 3 वाजता आम्ही तिथं पोहोचलो पहिला दिवस संदीपच्या वडिलांचा 10 दिवस हे झालं 10 दिवसाला संदीप ते नाम बसलो मिटिंग केली यायचं ठरला तिथनं लगेच खाली बैल कंटीत होती ती बैल कंटीत होता पूर्ण माझा फोटो आहे ते पण घेतला त्या दिवशीचा पूर्ण असा खडपाळा आणि बैल पळायचा जोरात
तर तो माणूस पण म्हणला, म्हणजे तो माणूस काय पण असू दे, तो काय म्हणला, दिला तर दादा तुम्हाला बैल याचा म्हणजे नाव जर आमचं जर नाव व्यायचं असलं तर तुम्हाला बैल दिलं, आमचं नाव होणार. शांत डोक्यानं बैल कळून नाही. त्या माणसानं बैल बोलवून दिला का त्या आम्ही घेतल्यानंतर ते अगदी 10 जण गेले एवढ्या 9.5 लाख रुपयाला आम्ही बैल घेतला. कशा 9,91,000. मग पप्पासने फोन केला, काकाने केला, मग आली ती आलं. मग परत आणि कॅन्सल करायला लागल्या लोक, कशाला त्याचं बाहेर पडलं आणि कशाला हे करायचं काय तयार घ्यायचा. तिथं बाबा रडायला लागला, विनू मला काय पण वाटलं, मला काय नाही काका आता शर्यत जे क्षेत्र चाललंय ज्या दिशेनं, तुमच्या काळात असंच होतं काय, काही फरक वगैरे काय? त्या काळात फार वेगळं आज इथं मैदान झालं, गाडी तुम्ही माझी मारली मी तुमची मारली, तर त्याचं चाय प्यायचं, पुढच्या महिन्यात तुझी गाडी मग ईर्ष्याच आहे. आता ते नाही. दिलेल्या शब्दाला माणसं हा, जागतात. आज पहिरं झालं, फोन नव्हतं, पहिरं झालं की लोकं बैल घेऊन यायची चालवत. 6 महिन्यात आमचं काकाच पाहिजे होतं, पप्पा काय थोडं ते पडद्यामागचं त्यावेळेचं कलाकार पडद्यामाग काय असेल ते सपोर्टचं करा. काकांना त्यांचं असं पोट पप्पा द्यायचे. 6 महिन्यानंतर मैदान असलं तर ते आज पहिरं होईल. त्यावेळी ती गाडी पडत होती. आता काय आता रात्री झाल्याला पहिरं तासभर राहील का सांगतात, कोणतरी काय सांगते ते बस एकच नाही शब्दाला आता लोकांना. शर्यत क्षेत्रामध्ये आता एक जरा दुःखद घटना घडली. बुलेट छब्या त्याचं असं अचानक जाणं, साहजिकच तुम्हाला देखील धक्का बसला असेल, कारण 100% केसरी बैल नव्हता. बैल खरोखर आत्ता हा एवढा बैल पळत होता, पळताच हारण्याची गाडी म्हणून मार पळत पडते. त्या बैलाविषयी काय सांगाल? बुलेट छब्या तो बैल एकदम ते चांगलाच होता. बैल शहाणा पळा एक नंबर त्याच्यात पळणार. बरोबर चांगला आहे. माणसं पण बरोबर सांगते. नाही कोणत्या सरकार शांत संयमी कधी म्हणजे नंतर केला शांत राहायचं एक निवांत मैदान बघायचं खाजगी घ्यायचं त्रास दिला तरी पण त्याच गती. तर मित्रांनो, संदीप दादा पाटील यांच्यासोबत दिलखुलास आणि अशी रॅपिड फायर ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग धन्यवाद. आणि हो, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर तर नक्कीच करा.